नमस्कार शेतकऱ्यांनो कापूस आणि सोयाबीन पिकाच्या अर्थसहाय्य अनुदानासंदर्भातील राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन महत्त्वाचं असं अपडेट आता समोर आलेलं आहे। तुम्हाला सांगू शकतो की पहिल्या टप्प्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झालं, परंतु अद्याप देखील बहुतांश शेतकरी बांधव असे की ज्यांना अद्यापही अनुदान त्यांना प्राप्त झाले नाही आणि पहिल्या टप्प्यात काही शेतकऱ्यांना फक्त कापूस पिकासाठीच झाले आणि त्याच्यानंतरही काही शेतकऱ्यांना उर्वरित शेतकऱ्यांना जे की सोयाबीन पिकासाठी पण झाले। तर या संबंधीचेच आपल्याकडे जिल्हानिहाय अपडेट्स उपलब्ध आहे। कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी आता कापूस आणि सोयाबीन पिकाच्या अर्थसहाय्य अनुदानासाठी पात्र आहे आणि कोणते त्यांच्यासाठी किती निधी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे आणि त्यांच्यासाठी तो दुसरा टप्पा किती तारखेला वितरण होणार आहे, किती तारखेला त्यांच्या थेट अकाउंटमध्ये येणार आहे, हे सर्व काही अपडेट्स आपल्याकडे आता उपलब्ध आहे आणि या संदर्भातील संपूर्ण काही माहिती अगदी व्हिडिओच्या माध्यमातून पुढील 2 मिनिटात आपण जाणून घेणार आहोत। त्याकरता व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि त्या अगोदर जर कधी आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर पुढील पण असल्याचं माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा शेतकऱ्यांनो। तुम्हाला सांगू शकतो शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात राज्यातील एकूण जे की तुम्हाला सांगू शकतो की 49 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 2399 कोटी रुपयाचं अनुदान जे की राज्य शासनाच्या माध्यमातून वितरण करण्यात आलं होतं। याच्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांना कापूस पिकासाठी आणि सोयाबीन पिकासाठी अनुदान प्राप्त झालं होतं, परंतु विचार केला तर उर्वरित शेतकऱ्यांना अद्यापही याच्या माध्यमातून सोयाबीन पिकाचं अनुदान त्यांना तिथे भेटलं नव्हतं। फक्त त्याच्यात काही प्रॉब्लेम्स आल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना अपात्र देखील करण्यात आले होते। शासनाचं म्हणणं पडलं की बऱ्याच काही शेतकऱ्यांचे न हरकत प्रमाणपत्र आणि संमती पत्र याचा सर्व काही डेटा जे की आमच्याकडे उपलब्ध नाही झाला। या काही कारणामुळे या शेतकऱ्यांना त्याच्यातून अपात्र देखील करण्यात आलं होतं, परंतु आता जे की जिल्हानिहाय संपूर्ण यादी आपल्याकडे उपलब्ध झाली। आधी तुम्हाला मी जिल्हानिहाय अपडेट सांगतो आणि त्याच्यानंतर याची काय तारीख आहे, कधीपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये याचं वाटप होऊन पूर्ण होईल या संबंधीची थोडक्यात 2 मिनिटात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर शेतकऱ्यांनो नंबर 1चा जो जिल्हा आहे तो आहे अकोला। तर अकोला जिल्ह्यातील तुम्हाला सांगू शकतो की सुमारे 1 लाख शेतकरी याच्यासाठी आता पात्र आहे शेतकऱ्यांनो आणि सोयाबीन पिकाच्या अर्थसहाय्य अनुदानासाठी। आता यांना कापूस पिकाचे भेटणार का सोयाबीन पिकाचे भेटणार हे थोडक्यात सांगतो अकोला जिल्ह्यातील। तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की अकोला जिल्ह्यातील जे 1 लाख शेतकरी पात्र आहे त्यांना ते अनुदान पुढील काही दिवसात भेटणार आहे। तर ज्या शेतकऱ्यांना कापूस पिकाचं अनुदान भेटले त्यांना ते भेटणार नाही, परंतु ज्यांना नाही भेटले त्यांना ते अनुदान भेटणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचं अद्यापही भेटलं नाही त्या शेतकऱ्यांना हे अनुदान भेटणार आहे। आणि याच्यात असं पण होणार आहे काही शेतकऱ्यांना डबल अनुदान येण्याचे पण 90% चान्सेस जे वर्तवण्यात येऊ लागले। त्याचे काय माहिती आहे ते पण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी 2 मिनिटात सांगणार आहे। तर शेतकरी नंबर 2चा जो जिल्हा आहे तो आहे अमरावती। तर अमरावती जिल्ह्यात सुमारे 1,43,000पेक्षा जास्त शेतकरी या अनुदानासाठी आता पात्र आहे शेतकऱ्यांनो दुसऱ्या टप्प्यातील यादीमध्ये। नंबर 3चा जो जिल्हा आहे तो आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर। त्याच्यामध्ये 2,50,000पेक्षा जास्त शेतकरी याच्यात पात्र आहे शेतकऱ्यांनो। अहमदनगर जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील अनुदानासंदर्भातील जो की 3ऱ्या नंबरला हा जिल्हा आहे। त्याच्यानंतर जो 4थ्या नंबरचा जो जिल्हा आहे शेतकरी तो आहे कोल्हापूर। तर कोल्हापूर जिल्ह्यात एकूण टोटल 20,000 शेतकरी याच्यामध्ये पात्र ठरवण्यात आलेले शेतकरी बांधव। त्याच्यानंतरचा जो पुढचा जिल्हा आहे 5व्या नंबरचा तो आहे चंद्रपूर। तर चंद्रपूर जिल्ह्यातील 30,000 प्लस म्हणजे की 30,000पेक्षा पण जास्त शेतकरी दुसऱ्या टप्प्यातील अनुदानासाठी पात्र आहे। आता या टप्प्यातील म्हणजे शेतकऱ्यांना जे तुम्हाला मी सांगू लागलो याच्या अगोदर बहुतांश शेतकऱ्यांना अनुदान भेटू लागले, म्हणूनच हे सर्व काही काउंटिंग करून हे शेतकरी याच्यात पात्र ठरवण्यात आले ज्या शेतकऱ्यांना ते अनुदान भेटलं नव्हतं। आणि काही शेतकऱ्यांना जे डबल पण अनुदान भेटणार आहे त्याची पण आपण माहिती पुढे सांगणार आहोत। नंबर 6चा जो जिल्हा आहे शेतकऱ्यांनो तो आहे छत्रपती संभाजीनगर। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1,50,000पेक्षा पण जास्त शेतकरी याच्यात पात्र लाभार्थी ठरलेले त्यांना पण हे अनुदान भेटणार आहे। पुढचा नंबर 7चा जो जिल्हा आहे शेतकऱ्यांनो तो आहे जळगाव। तर जळगाव जिल्ह्यात 1.5 लाखापेक्षा पण जास्त शेतकरी याच्यात पात्र आहे। 1.5 लाख शेतकऱ्यांना हे अनुदान प्राप्त होणार आहे शेतकऱ्यांनो। तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी म्हणून आता हे जे अनुदान भेटू लागलंय याच्यासाठी हे 29 जिल्ह्याची ही यादी आहे शेतकऱ्यांनो। 29 जिल्ह्याची ही लिस्ट आपल्याकडे उपलब्ध आहे जे की मी तुम्हाला जिल्ह्याने सांगू लागलं, तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण पहा। त्याच्यानंतरचा जो 7व्या नंबरचा जो जिल्हा आहे तो आहे जळगाव। तर जळगाव जिल्ह्यात पण शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की 1.5 लाखापेक्षा जास्त शेतकरी त्याच्यात पात्र ठरवण्यात आले। त्याचबरोबर पुढचा जिल्हा आहे जालना। तर जालना जिल्ह्यात 2,50,000 शेतकरी म्हणजे की 2.5 लाख शेतकरी याच्यात दुसऱ्या टप्प्यातली यादीमध्ये पात्र बसलेले आहे शेतकऱ्यांनो। त्याच्यानंतर पुढचा 9 नंबरचा जो जिल्हा आहे तो आहे धुळे। तर धुळे जिल्ह्यात 30,000पेक्षा जास्त शेतकरी याच्यात पात्र बसलेले शेतकऱ्यांनो। तर त्याच्यानंतर पुढचा नंबरचा जिल्हा आहे धाराशिव आहे। धाराशिव जिल्ह्यात 1,50,000 शेतकरी आहे। नंदुरबार आहे। नंदुरबार जिल्ह्यात 32,000 प्लस शेतकरी आहे। नागपूर आहे। नागपूर जिल्ह्यात 47,725 प्लस शेतकरी याच्यात पात्र आहे।
त्याचबरोबर शेतकऱ्यांना पुढचा जिल्हा आहे तुम्हाला सांगू शकतो की नांदेड. तर नांदेड जिल्ह्यामध्ये 3 लाख शेतकरी पात्र आहे, त्यांच्याकरता पण हे अनुदान भेटणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये. पुढचा जिल्हा आहे नाशिक. तर नाशिक जिल्ह्यात 90,000 प्लस शेतकरी आहे. पुणे जिल्हा आहे, पुणे जिल्ह्यात तुम्हाला सांगू शकतो की 15,000 प्लस शेतकरी याच्यात पात्र बसलेले आहे. त्याचबरोबर पुढचा जिल्हा आहे परभणी. तर परभणी जिल्ह्यात 2,43,000 प्लस याच्यापेक्षा पण जास्तीचे शेतकरी याच्यात पात्र आहे, म्हणजेच की 2,43,000 एवढे शेतकरी जे की परभणी जिल्ह्यातील पात्र आहे. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा. तर बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की 2,32,000 एवढे शेतकरी जे की बुलढाणा जिल्ह्यातील पात्र ठरवण्यात आलेले आहे, म्हणजेच की दुसऱ्या टप्प्यातील अनुदानासाठी कापूस आणि सोयाबीन पिकाच्या. तर त्याचबरोबर पुढचा जिल्हा आहे बीड. तर बीड जिल्ह्यात 2,85,000 एवढे शेतकरी जे की पुढच्या टप्प्यासाठी पात्र ठरलेले आहेत. त्यावर पुढचा जिल्हा शेतकरी तर यवतमाळ. तर यवतमाळ जिल्ह्यातील तुम्हाला सांगू शकतो की 1 लाखापेक्षा जास्त शेतकरी याच्यात लाभार्थी ठरवण्यात आले. त्यावर पुढचा जिल्हा लातूर आहे. लातूर जिल्ह्यातील 2,13,000 शेतकरी पात्र आहे. वर्धा आहे. वर्धा जिल्ह्यात 40,000 शेतकरी पात्र आहे. वाशिम आहे. तर वाशिम जिल्ह्यात पण 1,50,000 एवढे शेतकरी पात्र ठरवण्यात आले. शेतकरी जो की 22 नंबरचा जिल्हा आहे. तुम्हाला सांगू शकतो की शेतकऱ्यांनो आता जो 23 नंबरचा जो जिल्हा आहे तो आहे सांगली. तर सांगली जिल्ह्यामध्ये उर्वरित शेतकऱ्यांसाठी हे अनुदान प्राप्त त्यांना पण हे अनुदान भेटणार आहे सांगली जिल्ह्यातील. त्याजवळ पुढचा जिल्हा शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की सातारा. त्याजवळ पुढचा जिल्हा शेतकऱ्यांना सातारा. तर सातारा जिल्ह्यासाठी पण हे अनुदान भेटणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये. त्यावर पुढचा जिल्हा सोलापूर. सोलापूर जिल्ह्यात पण हे अनुदान भेटणार आहे. हिंगोली आहे. हिंगोली जिल्ह्यात 1.5 लाखापेक्षा जास्त शेतकरी पात्र आहे. त्याचबरोबर शेतकरी गडचिरोली आहे, भंडारा आहे आणि गोंदिया आहे. एकूण हे जे मी जिल्हे सांगितले हे 29 जिल्ह्यांची जिल्हानिहाय लिस्ट आहे शेतकऱ्यांनो, जे की या शेतकऱ्यांना हे कापूस आणि सोयाबीन पिकाचं अर्थसहाय्य अनुदान दुसऱ्या टप्प्यात आता वाटप करण्यात येणार आहे. आता हे कधी होणार आहे, काय होणार आहे, किती तारखेला होणार आहे, कोणाच्या माध्यमातून होणार आहे, कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून होणार आहे की आपल्या भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून होणार आहे, याच्या संदर्भात थोडक्यात माहिती तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांनो. तर शेतकऱ्यांना आता आपण सर्वांना माहिती आहे की आता येणाऱ्या 20 ऑक्टोबर पासून ते 25 ऑक्टोबर दरम्यान आपल्या महाराष्ट्र राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता आता लागू लागली आहे. तर आचारसंहिता लागण्यापूर्वी हे सर्व काही अनुदान वाटप करण्याचं आता कृषी मंत्री आणि त्याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून ठरवण्यात आलेले आहे. तर याची जी तारीख आहे शेतकऱ्यांना याची तारीख अद्यापही फिक्स झाली नाही, परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच जे की कृषी विभागाच्या माध्यमातून काही अहवालपत्रामध्ये आणि काही न्यूज आणि आर्टिकल माध्यमातून याची तारीख जे की शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान दुसऱ्या टप्प्याची तारीख जे की ठरवण्यात आलेली आहे, म्हणजे की 18 तारखेपासून ते 20 ऑक्टोबर दरम्यान किंवा 25 ऑक्टोबर पर्यंत हे अनुदान दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांच्या तुम्हाला सांगू शकतो की 37 लाख शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 1,793 कोटी रुपयाचे हे अनुदान वाटप करण्याचं जे की आता दुसऱ्या टप्प्यात ठरवलेलं आहे शेतकऱ्यांनो. तर एक आनंदाची बातमी जे त्या शेतकऱ्यांसाठी की जे शेतकऱ्यांना अद्याप लाभ त्याचा भेटला नव्हता कापूस आणि सोयाबीन पिकाच्या अर्थसहाय्याचा. तर याचा एक महत्त्वाचा असा अपडेट जे की कापूस आणि सोयाबीन पिकासंदर्भातील होतं. बहुतांश शेतकऱ्यांच्या कमेंट्स येत होत्या की आम्हाला अनुदान भेटलं नाही. आणि तुम्हाला सांगू शकतो की जर तुमच्या अकाउंटचे सर्व काही कागदपत्र डॉक्युमेंट्स क्लिअर असतात की नाही त्याची एकदा नक्कीच चेकआउट करून घ्या, नसता तुमचे हे पैसे तिथे होडला पडेल. तर याचं एक महत्त्वाचं असं अपडेट होतं जे की सांगण्याचं काम माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी केलं. व्हिडिओमधील माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. पुढील असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. शेतकरी व्हिडिओ पण लाईक आताच करून द्या. तर मिळूया का व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान.